नमस्कार मित्रांनो, आज आपण मेट्रो तिकीट बुक करण्याची प्रोसेस बघणार आहोत. आपण सर्वप्रथम व्हॉट्सअप ओपन करून घेतला आहे आणि तिथे 9420101990 असा मोबाईल नंबर टाईप करून घेतला आहे. खाली पुणे मेट्रोचं ऑप्शन आलेलं आहे, त्याच्यावर आपण क्लिक करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपण चार्टमध्ये जाऊन आपण तिथे हाय मेसेज टाईप करायचा आहे. हाय मेसेज टाईप केल्यानंतर तो पुणे मेट्रो सेंड झाल्यानंतर ते तिकून आपल्याला एक मेसेज पाठवतील. त्याच्यामध्ये आपल्याला बुक नाऊ म्हणजे तिकीट कोड दिलेला असेल आणि आपल्याला तिकीट बुक करण्याचं ऑप्शन दिलेलं आहे. तर आपण त्या बुक नाऊवर क्लिक करून घेतलेलं आहे. बुक नाऊवर क्लिक केल्यानंतर आपण मेट्रोच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेलेलो आहे. आता इथं आपल्याला बुकिंग करण्यासाठी आपल्याला सोर्स स्टेशन आणि डेस्टिनेशन स्टेशन हे आपल्याला निवडून घ्यायचे. तर सोर्स आपण निवडून घेता आपल्याला जिथून जायचं आहे तिथं आपण घेतलेलं आहे. आता डेस्टिनेशन स्टॉप आपण निवडून घेऊ. तर मी खाली डिस्ट्रिक्ट कोर्ट पुणे असा ऑप्शन निवडतो आहे. तर आपण येथे सोर्स आणि डेस्टिनेशन निवडून घेतलेलं आहे. खाली आपल्याला मेट्रोचं भाडं दाखवलेलं आहे. आता इथे खाली जे भाडं दाखवलं आहे त्याच्यावर 22.5 रुपये दाखवलेलं आहे. तर त्याच्यावर आपल्याला प्रोसेस याच्यावर क्लिक करून घ्यायला लागणार आहे. तर चला आपण या प्रोसेस बटनावर क्लिक करू. त्यानंतर नेक्स्ट पेज ओपन झालं आहे. इथे पे ऑनलाईन करण्यास सांगत आहे, त्याच्यावर आपण क्लिक करून घेऊ. आता इथे आपल्याला अदर मेथड आणि UPI पेमेंट असे दोन ऑप्शन दाखवले. आपण UPI पेमेंट ऑप्शन निवडणार आहे आणि UPI पेमेंट त्याला कंटिन्यू करणार आहोत. आता इथे केल्यानंतर आपल्याला परत व्हॉट्सअपला एक पे नाव करण्यासाठी मेसेज आला आहे. तर आपण त्या पे नाववर क्लिक करून घेणार आहोत. तर पे नाववर क्लिक केल्यानंतर आता आपण फोनपेवर आपलं वेबसाईट जाणार आहे. तर थोडंसं आता इथे तुम्हाला दिसणार नाही कारण ते वेबसाईट फोनपेवर जात आहे व्हिडिओ शूटिंगमध्ये, पण तिथे मोबाईलमध्ये बुक करताना तुम्हाला ती योग्यरित्या दिसणार आहे. तर आता इथे फोनपेच्या वेबसाईटवर आपलं पेज जात आहे. आता इथे आलेलं आहे. आता इथं प्रोसेस टू पे ऑप्शन आला आहे आणि पे असा ऑप्शन आला. आता आपण त्या पेवर क्लिक करून घेणार आहोत आणि आपलं पेमेंट करणार आहे. तर पेमेंट केल्यानंतर आपलं तिकीट बुक होणार आहे. तर आता मला बुक करायचं नाही, त्यामुळे मी बॅक येतो आणि तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक तिकीटचा मेसेज येईल. असं तुम्ही त्या व्ह्यू तिकीट करू शकता आणि अशा प्रकारे तुमचं तिकीट QR कोड येईल आणि खाली तिकीट नंबर येईल. तर असं तुमचं तिकीट बुक झालेलं असणार आहे. आता तिथं माझं जुनं तिकीट आहे ते एक्सपायर झालेलं दाखवते. तुमचं करंटचं म्हणजे चालू तिकीट दाखवेन आणि इथे खाली तिकीट नंबर दिलेला आहे आणि हा तुम्ही तिथे मेट्रोमध्ये जाताना स्कॅन करायचा. स्कॅन केल्यानंतर आपल्याला तिथे आतमध्ये एंट्री भेटेल. प्रवास करायचा. प्रवास करून आपल्या डेस्टिनेशनला पोचल्यानंतर तिथून बाहेर निघतानाही हाच QR कोड घ्यायचा आणि तिथे परत स्कॅन करायचा आणि मग आपल्याला तिथून बाहेर येता येईल. अशा प्रकारे आपल्याला तिकीट बुक करता येणार आहे. तर आता मी इथं भरपूर सारे तिकीट बुक केलेले आहे. तर आपण वर बघू शकता. आता इथं भरपूर सारे तुम्हाला इथं बुक झालेले तिकीट दाखवत असेल. आता मी तुम्हाला आणखीन एक तिकीट तुम्हाला व्ह्यू करून दाखवतो. तर हे बघा, हे एक तिकीट व्ह्यू झालेलं आहे. आता हे पण एक्सपायरच आहे. एका सरवाडी ते कसबा पेठ तिकीट बुक केलेलं होतं मी. अशा प्रकारे हे तुम्ही ऑनलाईन मोबाईलवरून व्हॉट्सअपच्या माध्यमातून तिकीट बुक करू शकता. धन्यवाद.